Hello friends, in our today's video we are going to start our lesson number 1.3, the cop and the anthem. Cop चा अर्थ होतो पोलीस. The cop means police. आणि अँथेमचं मीनिंग होतं सॉन्ग. अँथेमचं मीनिंग आहे सॉन्ग. पोलीस आणि गीत असं या पाठाचं टायटल आहे, शीर्षक आहे. दिस लेसन इज रिटन बाय ओ हेनरी. सो let's start our lesson, page number 28. O. Henry, born in 1862 and died in 1910. Introduction of writer William Sidney Porter. William Sidney Porter, an American writer, is better known as his pen name O. Henry. William Sidney Porter यांना O. Henry हे त्यांच्या टोपण नावाने ओळखलं जातं. He was a voracious reader since childhood. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची खूप जास्त आवड होती. He started a humorous weekly, the Rolling Stone, and when the venture failed, he joined the Houston Post as a reporter, columnist, and occasional cartoonist. त्यांनी काही दिवस कॉलमिस्ट म्हणून, कार्टूनिस्ट म्हणून, रिपोर्टर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. The story The Cop and Anthem is one of O. Henry's well-known stories. ही जी स्टोरी आहे कॉप अँड अँथम ही O. Henry यांची एक फेमस गाजलेली अशी स्टोरी आहे. To describe his style of writing, people have often used the term smile with tears, which implies his twisted way of thoughts and ending in almost every story. म्हणजेच त्यांच्या स्टोरीचे हे वैशिष्ट्य आहे की एक ट्विस्ट असतो त्यांच्या स्टोरीमध्ये आणि लोकांना हसवतातही आणि त्याचबरोबर लोकांना एक भावुक सुद्धा करतात किंवा लोकांना रडवतात सुद्धा. असा ट्विस्ट त्यांच्या स्टोरीजमध्ये असतो, ओ. हेनरी यांच्या लिखाणामध्ये असतो आणि अशाच प्रकारची ही एक स्टोरी आहे. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोफी इज वॉगेबॉर्ड अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड. आता या स्टोरीमध्ये जो मेन कॅरेक्टर आहे की ज्याच्यावरती ही स्टोरी पूर्ण लिहिलेली आहे तो आहे सोफी. सोफी हा मेन कॅरेक्टर आहे की जो एक वॅगबॉन्ड असतो, म्हणजे कोण असतो, एक भटका असतो आणि क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेला व्यक्ती असतो. क्रिमिनल असं बॅकग्राऊंड आहे त्याचं. क्रिमिनल बॅकग्राऊंड म्हणजे काय, गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याने काहीतरी गुन्हा केलेला आहे आणि तो सतत भटकत असतो. वॅगबॉन्डचं मिनिंग काय तर रूटलेस वँडरर, म्हणजे जो नेहमी एका ठिकाणी न राहता, अ पर्सन हू नॉट रिमेन ॲट अ फिक्स प्लेस अँड वँडर एव्हरी टाइम. सतत तो भटकत असतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका ठिकाणी राहत नाही, त्याला वॅगबॉन्ड असं म्हटलं जातं. मग हा सोफी जो आहे या स्टोरीमधला मेन कॅरेक्टर, तो सोफी एक वॅगबॉन्ड आहे आणि एक क्रिमिनल बॅकग्राऊंड त्याचं आहे, म्हणजेच गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याला आहे. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू री-एंटर द प्रिझन ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सेव्हर विंटर. आता पुढे कडाक्याचा हिवाळा येणार आहे आणि त्या हिवाळ्यापासून वाचण्यासाठी त्याच्याकडे घर नाही आहे, शेल्टर नाही, निवारा नाही आहे, म्हणून मग तो पुन्हा जेलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतोय. एखाद्याला जेलमधून सुटण्याची इच्छा असते, परंतु आता हा सोफी जो आहे आपला मेन कॅरेक्टर, याला जेलमध्ये जायचं आहे आणि त्याचं कारण हे आहे की पुढे हिवाळा आहे, हिवाळा येणार आहे आणि ते हिवाळ्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी त्याच्याकडे घर नाही आहे, म्हणून त्याला पुन्हा जेलमध्ये जायचं आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न करत आहे. द स्टोरी एंड्स इन अ अनएक्सपेक्टेड वे अँड अनएक्सपेक्टेड वे, म्हणजे अनएक्सपेक्टेडली स्टोरी एंड होते, काहीतरी त्याचं मतपरिवर्तन होतं. कसं अनएक्सपेक्टेड ट्विस्ट आहे किंवा कसं टर्न घेते स्टोरी ते आपण पुढे पाहणार आहोत. O. Henry has depicted Sophie's futile attempts to get arrested in a very humorous way. आणि मग
ओ हेनरी यांनी सोफीचे ते अटेम्प्ट्स म्हणजे जेलमध्ये जाण्यासाठीचे ते प्रयत्न हे त्यांनी मांडलेले आहेत. द कॉप अँड अँथेम इज अबाउट फ्रीडम अँड confinement. Initially, Sophie feels that there is freedom for miseries and worries. In confinement, prison, the notes of anthem transform him from within and he resolved to work hard. जस्ट एक अँथीम अशा प्रकारचं एक गीत तो ऐकतो की ज्यामुळे त्याचं मतपरिवर्तन होतं, त्याचं मन पूर्णतः बदलतं आणि तिथून पुढे तो हार्डवर्क करण्याचा प्रयत्न करतो किंवा हार्डवर्क करण्यासाठी स्वतःचं मन तो रिसॉल्व म्हणजे निश्चय करतो. तो आपल्या मनाशी निश्चय करतो की मी आता इथून पुढे खूप हार्डवर्क करेल, मी गुन्हेगारी वृत्ती सोडून देईन आणि मी हार्डवर्क करून माझं लाईफ मी जगेल. असं मतपरिवर्तन त्याच्यामध्ये होतं. कधी? वेन ही लिसन दॅट अँथेम, ते गीत ऐकल्यानंतर. सोफी फेस द irony of fate as the moment he realized the real freedom lies in virtuous life he is taken into confinement. आणि ज्या क्षणी त्याला समजतं की ज्यावेळेस त्याच्यामध्ये हे मतपरिवर्तन होतं त्या क्षणी पुन्हा पोलीस त्याला काय करतात तर अरेस्ट करतात किंवा अरेस्ट होण्याची वेळ त्याच्यावरती येते. मग असं काय होतं ते सगळं आपण स्टोरीमध्ये पाहणार आहोत. पेज नंबर 28 वरती पाहायचे द कॉप अँड द अँथेम. सोफी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रॉल आउट ऑफ द स्क्वेअर अँड अक्रॉस द लेवल सी ॲज ऑफ ॲस्फाल्ट वेअर ब्रॉडवे अँड द फिफ्थ ॲव्हेन्यू फ्लो टुगेदर. तर स्ट्रॉल म्हणजे काय? वॉक इन द लिजरली वे, म्हणजे टाइमपास म्हणून किंवा एखाद्या बागेत गेल्यावरती आपण फिरायला गेल्यावर जशा पद्धतीने चालतो तशा पद्धतीने चालत चालत सोफी आपल्या बेंचवरून उठून तो आउट ऑफ द स्क्वेअर म्हणजेच त्या चौकातून तो कुठे येतो? वेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ ॲव्हेन्यू फ्लो. ब्रॉडवे म्हणजे काय? लोकल स्ट्रीट, एखादा लोकल रस्ता, आणि मेन स्ट्रीट. ब्रॉडवे म्हणजे मेन स्ट्रीट, मुख्य रस्ता, हायवे, हे ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी तो पोचतो, त्या चौकामध्ये तो पोचतो. अ ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप ॲट द लक्झरियस कॅफे. आणि मग त्या ठिकाणी मुख्य रस्त्याच्या तिथे वळून तो एका लक्झरियस कॅफेजवळ जाऊन तो थांबतो. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. He was shaven and his coat was trim and his neat black bow had been presented to him by a lady missionary on the Thanksgiving day. त्याने व्यवस्थितपणे शेव केलेली होती आणि त्याने व्यवस्थित ड्रेस घातलेला होता. फक्त कोट, शर्ट घातलेला होता. कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट ब्लॅक बो, त्याने बोही लावलेला होता, म्हणजे त्याने छानसा कोट घातलेला होता की जो कोट लेडी मिशनरी, आता मिशनरी म्हणजे काहीतरी धर्मप्रसारक आपण म्हणू शकतो, त्यांनी थँक्सगिव्हिंग डेच्या दिवशी त्याला प्रेझेंट केलेला होता. तर थँक्सगिव्हिंग डे काय असतो? तर 4th थर्सडे ऑफ नोव्हेंबर महिन्यातला 4th जो थर्सडे आहे तो थँक्सगिव्हिंग डे म्हणून सेलिब्रेट करण्याची परंपरा आहे. आणि त्या दिवशी त्या लेडी मिशनरी यांनी तो त्याला प्रेझेंट केलेला होता. द 4th थर्सडे ऑफ नोव्हेंबर मार्क बाय रिलिजियस ऑब्झर्वन्सेस अँड ट्रॅडिशनल मील्स, म्हणजेच त्या ठिकाणी जेवण दिलं जातं लोकांना आणि धार्मिक कार्यक्रम अरेंज करून त्या ठिकाणी नोव्हेंबरचा 4th थर्सडे थँक्सगिव्हिंग डे म्हणून त्या ठिकाणी सेलिब्रेट केला जातो. तर अशा पद्धतीने त्या दिवशी लेडी मिशनरी यांनी त्याला तो कोट गिफ्ट केलेला होता आणि तो कोट त्याने घातलेला होता. इफ ओनली ही वुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड सक्सेस वुड बी हिज. आणि अनसस्पेक्टेड म्हणजे कोणालाही शंका न येता तो फक्त टेबलापर्यंत, रेस्टॉरंटच्या टेबलापर्यंत पोहोचला तर सक्सेस, यश हे त्याचंच होतं. तर यश कशामध्ये त्याला हवं होतं की त्याला जेलमध्ये जायचं आहे. मग जेलमध्ये जाण्यासाठी त्याने अगोदर रेस्टॉरंटमध्ये जाण्याचं ठरवले आणि त्या रेस्टॉरंटच्या टेबलापर्यंत तो जर पोहोचला तर तो त्याच्या प्लॅनमध्ये यशस्वी होणार होता. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबो द टेबल वुड रेस नो डाऊट इन द वेटर्स माइंड. म्हणजे टेबलावर बसल्यानंतर किंवा चेअरवर बसल्यानंतर जो टेबलाच्या वरती त्याचा पोर्शन दिसणार होता, तो कोट आणि त्याचा शर्ट वगैरे, तर त्यावरून कुठलाही संशय त्या वेटरला येणार नाही की याच्याकडे पैसे
thought Sophie would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. $1 for a cigar would be enough. The total would not be so high as to call forth an extreme for revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. आणि मग तो विचार करतो की काय काय ऑर्डर करूयात की ज्यानं जास्त बिल येईल, आणि मग ते बिल भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्यानंतर हे कॅफे मॅनेजमेंट जे आहे किंवा हे रेस्टॉरंटचा मॅनेजर जो आहे तो पोलिसांना बोलवेल आणि मी आरामशीर मी जेलमध्ये जाऊ शकेल अशा पद्धतीचा प्लॅन त्याच्या डोक्यामध्ये होता. म्हणून तो रोस्टेड मालाड डक म्हणजे रोस्टेड डक, तो रोस्टेड म्हणजे भाजलेला, तर ते मीठ रोस्टेड मालाड डक तो ऑर्डर करतो. त्याच्यानंतर तो विचार करतो की बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज, काही चीज, वाईन बॉटल, कप ऑफ कॉफी अँड अ सिगार, एवढं सगळं तो ऑर्डर करतो. आता त्याच्याकडे देण्यासाठी पैसे नाही आहेत, मग त्याचा प्लॅन हा आहे की खूप जास्त बिल करायचं आणि नंतर मग रेस्टॉरंटचा मॅनेजर आहे तो आपोआप पोलिसांना बोलवणार आहे आणि मग त्याचा प्लॅन सक्सेस होणार आहे. त्याला फायनली जेलमध्ये जायचं आहे. फील हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. तर विंटर आयलँड म्हणजे या ठिकाणी काय तर प्रिझन किंवा जेल. त्याला विंटर आयलँड म्हणजे त्याचं हिवाळ्यासाठीचं आयलँड, त्याला काय करायचं आहे तर जेलमध्ये जायचं आहे हिवाळ्यासाठी, आणि त्या ठिकाणी मग तो हॅपी जर्नी म्हणजे आनंदाने तो त्या ठिकाणी जाऊ शकतो. बट ॲज सॉफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर ही हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर ट्राउझर अँड डिकॅडंट शूज. परंतु जसा तो रेस्टॉरंटच्या दरवाजामध्ये आला त्याच वेळेस हेड वेटर म्हणजे जो मुख्य वेटर होता त्या वेटरची नजर आय फेल अपॉन हिज सॉ म्हणजे हेड वेटर सॉ हिज टॅटर ट्राउझर म्हणजे त्याची ती जीर्ण झालेली ट्राउझर, ती पॅन्ट तो पाहतो, हेड वेटर पाहतो. अँड डिकॅडंट शूज, डिकॅडंट शूज म्हणजे काय ओल्ड अँड वन आउट म्हणजे जुने आणि जीर्ण झालेले त्याचे ते शूज आणि त्याची पॅन्ट हे तो वेटर पाहतो. आता त्याला लेडी मिशनरीने गिफ्ट केलेला शर्ट तर नवीन त्याच्याकडे होता, परंतु नवीन पॅन्ट आणि शूज त्याच्याकडे घालण्यासाठी नव्हते. आणि एक लक्झरियस असं कॅफे होतं हे किंवा रेस्टॉरंट होतं आणि त्या ठिकाणी फक्त श्रीमंत लोकांनाच ते अफोर्ड करू शकतात असं ते रेस्टॉरंट होतं. आणि त्या ठिकाणी याला जाताना पाहिल्यानंतर त्याची पॅन्ट आणि त्याचे शूज पाहिल्यानंतर हेड वेटर त्याला दरवाजातच अडवतो. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाउट द कन्वेट हिम इन सायलेन्स अँड पास टू द sidewalk and averted the ignoble fate of the menaced mallard. म्हणजेच ignoble म्हणजे dishonorable. आणि त्या ठिकाणी मग त्याचा रेस्टॉरंटमध्ये किंवा त्या लक्झरियस कॅफेमध्ये जाण्याचा प्लॅन त्याचा त्या ठिकाणी फसतो. हेड वेटर ओळखतो त्याच्या ट्राउझरवरून आणि त्याच्या शूजवरून, त्या फाटलेल्या शूजवरून की हा एक फसवा आहे किंवा हा आपलं रेस्टॉरंटचं बिल अफोर्ड करू शकत नाही आणि तरी तो येतोय, म्हणजे त्याचं काहीतरी चुकीचा हेतू या ठिकाणी आहे असं त्या हेड वेटरला कळून चुकतं आणि तो त्याला त्याच ठिकाणाहून हकलावून लावतो. सोफी टर्न ऑफ द ब्रॉडवे. आता सेकंड अटेम्प्ट तो काय करतोय, फर्स्ट अटेम्प्ट तर त्याचा फेल झालेला आहे. पहिल्यांदा त्याला रेस्टॉरंटमध्ये एंट्री करायची होती, मग खूप सारं काही ऑर्डर करायचं होतं आणि बिल ते न देऊ शकल्यामुळे मग जेलमध्ये जाणार होता. परंतु तो अटेम्प्ट फेल झाला कारण त्याला दरवाजातच हेड वेटरने अडवले आणि तिथूनच त्याला हुसकावून लावलेला आहे. तर सेकंड अटेम्प्ट काय आहे बघा, सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. मग तो पुन्हा मुख्य रस्त्याच्या दिशेने वळाला. इट सीम्स दॅट इट रूट टू कोवेटेड आयलँड वॉज नॉट टू बी अन इझी वन. कोवेटेड म्हणजे ग्रेटली डिझायर म्हणजे खूप मनापासून इच्छा असलेलं. कोवेटेड म्हणजे ग्रेटली डिझायर, त्याला खूप मनापासून इच्छा आहे जेलमध्ये जाण्याची, परंतु त्या जेलमध्ये जाण्याचा रस्ता काही सोपा दिसत नाही असं सोफीला वाटतं. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिम्बो मस्ट बी डिवाइस्ड. लिम्बो म्हणजे बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल. म्हणजेच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, स्वर्ग, हेवन आणि हेल याच्यामधलं बॉर्डर प्लेस म्हणजेच जेल, प्रिझन, यामध्ये जाण्याचा दुसरा काहीतरी रस्ता नक्कीच शोधून काढला पाहिजे असं त्याला वाटू लागतं. ॲट
At the corner of 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. आणि 6th Avenue च्या ठिकाणी, आता 6th Avenue म्हणजे काय? आता या ठिकाणी अवेन्यू म्हणजे छोटा रस्ता किंवा लोकल स्ट्रीट. त्या 6 लोकल स्ट्रीटच्या त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्लेड वेअर्स बिहाइंड प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. म्हणजे दुकानाच्या एका दर्शनी खिडकीमध्ये काही गोष्टी अट्रॅक्टिव्ह अतिशय सुंदर पद्धतीने सजवून ठेवलेल्या होत्या. सोफी टूक अ स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास. सोफीने हातात एक दगड उचलला रस्त्यावरून आणि ती जी काच आहे शोकेसमध्ये जसं वस्तू विकण्यासाठी प्रेझेंट केलेल्या असतात किंवा त्या ठिकाणी लावलेल्या असतात अतिशय सुंदर पद्धतीने, त्या ग्लासवरती किंवा त्या काचेवरती तो दगड भिरकावतो. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर, अ पोलिसमॅन इन द लीड. मग लोक धावत येतात की कोणी काच फोडली किंवा कोणी दुकानावरती दगडफेक केली, म्हणून लोक धावत येतात आणि त्यांच्या पुढे पोलीस असतो. सोफी स्टूड स्टिल विथ हिज हँड इन हिज पॉकेट अँड स्माइल ॲट द साईड ऑफ ब्रास बटन. आणि सोफी आपले हात खिशामध्ये घालून त्या ठिकाणी हसतच त्या ठिकाणी उभा राहतो. वेअर द मॅन्स दॅट डन दॅट. म्हणजे पोलीस विचारू लागतात की कुठे येतो, कोणी केले हे, ज्यांनी काच फोडली तो व्यक्ती कुठे आहे. इन्क्वायर्ड द ऑफिसर एजिटेटेडली. एजिटेटेडली मीन्स इन अ ट्रबल ऑर नर्वस मॅनर. त्यांनी वैतागून आणि नर्वस होऊन त्यांनी विचारायला सुरुवात केली की वेअर इज द मॅन हू हॅज डन दिस. डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट. तुम्हाला असं वाटत नाही का की मीच हे केलं आहे. सेड सोफी विथ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रेट गुड फॉर्च्यून. जसं काही त्याला खूप चांगलं त्याच्याबरोबर होणार आहे असं तो स्वतःच्या गुन्ह्याची कबुली त्या ठिकाणी देत होता. द पोलिसमॅन रेफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्लू. जरी पोलिसमॅनकडे क्लू होता तरी त्याने हे ॲक्सेप्ट करायला नकार दिला, कारण तो काय म्हणाला, मेन हू स्मॅश विंडो डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. जो व्यक्ती असं दगड फेकून मारेल तो व्यक्ती पोलिसांची गप्पा मारायला थांबणार नाही. याचा अर्थ तू हे केलेलं नाही आहेस. दे टेक टू देअर हिल्स. द पोलिसमॅन सॉ मॅन हाफ वे डाऊन टू ब्लॉक रनिंग टू कॅच कार. आणि मग थोड्या अंतरावर पोलिसांनी पाहिलं की एक व्यक्ती कारच्या मागे कार पकडण्यासाठी धावतोय. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द पर्सेट. आणि मग त्याला वाटलं की हा व्यक्ती पळतोय, याचा अर्थ ह्या व्यक्तीनेच काच मारलेली आहे जो की कारच्या मागे धावत होता, आणि म्हणून त्याला पकडण्यासाठी पोलीसही त्या व्यक्तीच्या मागे निघून गेला. सोफी विथ डिस्गस्ट इन हिज हर्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. आणि मग पुन्हा डिस्गस्टेड होऊन सोफी पुन्हा एकदा त्याचा जो सेकंड अटेम्प्ट आहे जेलमध्ये जाण्याचा तो सुद्धा फेल झाला आणि पुन्हा मग नर्वस होऊन तो त्या ठिकाणी हताश होऊन बसला. बिकॉज सेकंड टाइम ही हॅज अनसक्सेसफुल इन हिज प्लॅन टू गो इन द जेल. ओके, remaining lesson we will see in our next video. Thank you.